नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनाने केली रवीची कुत्र्यासारखी धुलाई, तर दुसरीकडे मात्र विश्वाच्या आईसमोर आलं आता जानूचं खरं सत्य. तर सिद्धूची होणार आता फायनली निर्दोष सुटका. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर फायनली आता श्रीकांत इनामदारला कोर्टामध्ये नेण्यासाठी भावनाने वाटेल ते प्रयत्न केलेले असतात, पण तिला माहीत नसतं की तिच्या एवढ्या सगळ्या प्रयत्नांमध्ये तिला सगळ्यात मोठा अडथळा येईल तो म्हणजे तिच्या आपल्याच लोकांपासून. कारण की तिने आत्तापर्यंत स्वप्नात देखील विचार केला नव्हता की हा रवी एवढा हरामखोर असेल म्हणून. तर भावनाला वाटत होतं की रवी आणि सुपर्णाचा फक्त आपल्यावरती राग आहे, पण रवी आणि सुपर्णा मनाने तर चांगलेच असतील आणि त्यांचा ह्या केससोबत काही संबंध नसेल. तर दुसरीकडे मात्र बिचारी सुपर्णा कोर्टामध्येच बसून असते, कारण की तिला वाटत असतं की ही भावना आता इझिली हरणार आहे, कारण की तिने माझ्या आईचा आणि माझ्या भावाचा खूप मोठा घात केलेला आहे आणि सोबतच आता सिद्धूला शिक्षा होईल जन्मठेपेची हे ऐकण्यासाठी ती खूप खुश असते. पण तिला थोडी देखील कल्पना नसते की पुढे जे काही ती ऐकणार आहे ना, ते ऐकल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. कारण की तिला आत्तापर्यंत वाटत असतं की ह्या सगळ्याच्या पाठीमागे सिद्धू आणि ती गाडे पाटील कुटुंब आणि ही भावनाच आहे, कारण की ह्या लोकांनी आत्तापर्यंत आमचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे. त्याच्यामुळे सुपर्णाला वाटत असतं की काही जरी झालं ना तरी मला ह्या भावनाला देखील सोडायचं नाही आणि ह्या सिद्धूला देखील सोडायचं नाही. पण बिचारा आता तुम्हाला माहितीच असतं की श्रीकांत इनामदार आता सिद्धूसाठी त्या कोर्टामध्ये येणार असतो आणि त्याला वाचवणार देखील असतो, पण तिथपर्यंत तो पोहोचलेला नसतो. त्याच्यामुळे आता कोर्टामध्ये खूप मोठा दंगा झालेला असतो. तर आता वकील साहेब देखील म्हणत असतात की काही जरी झालं तरी कालिंद मॅमला जेवढा टाईम दिला होता तो आता सगळा संपलेला असतो. आणि तेवढ्यात मात्र आपल्या भावनाची तिथे एंट्री होती आणि ज्या प्रकारे भावना तिथे येते आणि म्हणते की थांबा, हे सगळं आता बंद करा, कारण की ज्या तुम्हाला गोष्टीची आतुरता पाहिजे होती ना, जो तुम्हाला पुरावा पाहिजे होता ना, तो पुरावा मी सोबत घेऊन आलेली आहे. आणि फायनली भावनाने खूप साऱ्या अशा गोष्टी आतापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये ती खूप मोठ्या संकटाला सामोरी गेली आणि फायनली तिला आता सक्सेस भेटणार आहे आणि ती फायनली श्रीकांत इनामदारला घेऊन त्या कोर्टामध्ये येते. आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांना जो धक्का बसतो तो सांगायलाच नको, कारण की ह्या सुपर्णाला तर कळतच नसतं की तिचा भाऊ जिवंत आहे. मग एवढ्या दिवस असं काय झालं होतं की तो आपल्यापर्यंत आला नाही. बिचारीने स्वप्नात देखील विचार केला नसेल की या सगळ्याच्या पाठीमागे तिचा नवरा होता म्हणून. पण थांबा ना, एवढ्या लगेच थोडे एक्सपोज होणार आहे. तर आता कोर्टामध्ये श्रीकांत इनामदारला आलेलं पाहून सगळ्यात मोठा धक्का सिद्धूला बसलेला असतो, कारण की सिद्धूला तर कळालं होतं की यांचं निधन झालं, कारण की डॉक्टरांनी देखील सेम तसंच सांगितलं होतं आणि सगळ्यांना सेम असंच वाटत होतं, कारण की बिचाऱ्या सिद्धूच्या गाडीची धडक लागलेली असते. तर दुसरीकडे सगळ्यात मोठा धक्का यापेक्षा बी बसलेला असतो तो म्हणजे संपत गाडे पाटलांना, म्हणजे सिद्धूच्या वडिलांना, कारण की त्यांना माहीत नसतं की श्रीकांत इनामदार जिवंत आहे का नाही आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की श्रीकांत इनामदारला आणि ह्या रवीला एकमेकांपासून खूप मोठ्या गोष्टी अशा होत्या की ते खटकत होत्या आणि ही संपतला देखील माहीत होतं. तर आता श्रीकांत इनामदारला जर रस्त्यातून बाहेर काढायचा या सगळ्याच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल तर तो संपतचा देखील तेवढाच होता, कारण की संपतला कळतं की आता श्रीकांत इनामदारचं सत्य जर बाहेर उघड आलं तर आपण रस्त्यावरती 100% येणार आहे. तर आता श्रीकांत इनामदार ज्यावेळेस मात्र कोर्टामध्ये येतो आणि सगळ्यांना सत्य सांगायला सुरुवात करतो त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सगळ्यांची बोलती बंद होऊन जाते. कारण की श्रीकांत इनामदार सगळ्यात पहिली तर ही गोष्ट सांगतो की तो अपघात घडला होता आणि माझ्या गाडीला धडक कोणाची बसली एवढं मला आठवत नाही, पण सिद्धूच्या गाडीची धडक पण मला बसली होती. तर दुसरीकडे आम्हाला सगळ्यात अगोदर ट्रकने धडक दिली होती. तर हे सगळं कळाल्याच्या नंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो की ट्रकनी धडक दिली, तो ट्रक होता कोणाचा, काय झालं, आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात. तर आता त्यावेळेस मात्र जज साहेब देखील म्हणत असतात की काही जरी झालं मग तुम्ही एवढ्या दिवस गायब कुठे होता आणि तुम्ही असे अचानक आले कसे, कारण की नेमकं काय झालं आम्हाला सगळं काही सविस्तर माहिती सांगा. त्यावेळेस मात्र त्या श्रीकांत इनामदार सुरुवातीपासून सगळं काही सांगायला सुरुवात करतो आणि सुरुवात होती ती मित्रांनो त्यांच्या लग्नापासून. आणि हे सगळं लग्नाची बोलणी सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यात मोठं वाईट मात्र आपल्या सिद्धूला वाटत असतं आणि दुसरीकडे भावनाला देखील, कारण की सिद्धूला माहीत असतं की जर भावनाचं आणि श्रीकांतचं त्या दिवशी आणि त्या वेळेस जर लग्न झालं असतं तर आता भावना आणि सिद्धूचं कधीच लग्न झालं नसतं. तर दुसरीकडे श्रीकांत इनामदारला देखील वाटत होतं की भावनासोबतच त्याचं लग्न व्हावं आणि त्याची हीच इच्छा होती की अजूनपर्यंत जर भावनाचं लग्न झालं नसेल तर मी नक्की तिच्यासोबत परत लग्न करेल. पण आता तुम्ही पाहिलंच ना पुढे काय घडलं, आपला बिचारा सिद्धू तिच्या आयुष्यामध्ये आला आणि सगळं काही बदलूनच गेलं आयुष्य. पण आता मात्र सिद्धूचं आयुष्य बदललेलं नसतं तर त्याचं किती मोठ्या संकटात आणि किती मोठ्या वळणावरती त्याचं आयुष्य येऊन उभं राहिलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्यामध्ये देखील कट कारस्थाने करणारी लोक कमी नाहीत, कारण की सिद्धूला स्वतःच्या घरातल्यांनी कमी त्रास, पण भावनांच्या घरच्यांच्या कारणामुळे आणि त्यांनी केलेल्या चुकांमुळे
भावनांमुळे बिचारा सिद्धू आत्तापर्यंत किती मोठ्या संकटात अडकला तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे. पण सिद्धूने आत्तापर्यंत त्या सगळ्याचं कधी देखील बोलून दाखवलं नाही, पण तो प्रत्येकासोबत संकटात उभा राहिला होता. आणि त्याच प्रकारे मात्र तुम्ही पाहिलंच की दळवी कुटुंब ही सगळी काय आपल्या सिद्धूसोबत देखील पाठीमागे खंबीरपणे उभे असतात आणि त्यांना विश्वास असतो की आपला सिद्धू निर्दोष सुटेल. तर त्यावेळेस मात्र आता श्रीकांत इनामदार कोर्टामध्ये रवीचा सगळा काय पर्दाफाश करतो आणि ह्या सुपर्णाला त्यावेळेस तिची लायकी कळते की ती ज्या माणसासोबत राहते ना, तिचा नवरा म्हणजे किती महाखलनायक आहे. कारण की त्याने आत्तापर्यंत तिच्यासोबत गोड गोड बोलून सगळे काही पैसा आणि प्रॉपर्टी तर लुबडलीच, पण सोबत मात्र तिच्या आईला मारण्याचा आणि भावाला मारण्याचा प्रयत्न देखील त्यानेच केला होता. हे सगळं बाहेर उघड सत्य येतं. पण आता त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की कोर्टामध्ये असं बोलणाऱ्या गोष्टींवरती विश्वास तर ठेवणार नाही, त्यासाठी पुरावे हवे असतात. आणि त्यावेळेस मात्र आता रवीवरती हा सगळा काय गंभीर आरोप केल्याच्या नंतर रवी देखील हे सगळं ऐकायला तयार नसतो. रवी म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे, मी असं का करू आणि हे सगळं करून मला काय भेटणार आहे. त्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार म्हणतो की तुला पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजे होती ना माझी, त्याच्यामुळे तू हे सगळं काय केलं. पण त्यावेळेस मात्र सुपर्णा तरी देखील बेअक्कल मुलगी हेच म्हणत असते की हे सगळं कसं शक्य आहे, रवी असं का करेल आणि त्याला पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजे असती तर त्याने कधीच हिरावून घेतली असती. त्याने आत्तापर्यंत तुझ्या नावावरती असणारी प्रॉपर्टी दादा त्यांनी त्याच्या नावावरती देखील केली नाहीये, मग हे सगळं तो का करेल. तरी ह्या नालायक सुपर्णाला वाटत असतं की अजून पण तिचा नवराच बरोबर आहे, पण तिला अक्कल कधी येईल काय सांगता येत नाही. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे मात्र आपल्या भावनाने हे सगळ्या एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जाऊन बिचारा सिद्धूला वाचवलेलं असतं, तर सिद्धूला देखील याचा आनंद खूपच जास्त झालेला असतो. पण आता हा रवी शांत बसणार नाही मित्रांनो, कारण की आता तुम्हाला पुढचे 10 दिवस तर असंच पाहायला भेटेल की कोर्ट कचेरी हे सगळं काय प्रकरण आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फायनली आपल्या सिद्धूची निर्दोषपणे सुटका होईल आणि हरामखोर रवीला योग्य ती शिक्षा होईल. पण यामध्ये जे काही तुम्ही पाहताल ना, हे पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल, कारण की असे काही टर्न आणि ट्विस्ट यामध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटतील की याचा तुम्ही विचार देखील केला नसेल. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच मित्रांनो की विश्वाच्या आईसोबत जेवढं मोठं संकट कधी आलं नसेल तेवढं मोठं संकट तिच्यावरती आलेलं असतं. बिचारीने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल की तिच्या मुलावरती असं काय होईल म्हणून. आणि तुम्ही पाहिलंच की आपला विश्वा किती सारी संकट आणि किती सारी सत्य यांच्यापासून लपवून ठेवत असतो. तुम्ही पाहिलंच की आता जयंतला पूर्णपणे खात्री पटली की जानू जिवंत आहे, त्यासाठी तो विश्वाला मारायला देखील मागे पुढे करत नाही. आणि ज्या प्रकारे आता जानूसाठी विश्वा मार खातोय, स्वतःच्याच घरामध्ये मार खातोय, बायकोपासून त्याच्या सत्य लपवतोय, आईबाबांपासून सत्य लपवतोय आणि हे सगळं कोणासाठी करतोय, तो त्या जानूसाठी करतोय. पण अजून पण घरच्यांना माहीत असतं की तिचं नाव तनू आहे, म्हणून अजूनपर्यंत घरचे काहीच बोलत नसतात. पण ज्या क्षणाला तिचं सत्य सगळ्यांसमोर येईल की हीच खरी जानू आणि ह्याच मुलीवरती विश्वाचं प्रेम होतं, तर हे सगळं सत्य बाहेर आल्याच्या नंतर बिचाऱ्या सईचं आणि तुम्हाला माहितीच आहे सोबत विश्वाच्या आईचं आणि विश्वाच्या बाबांचं काय होईल. आणि असंच काय मित्रांनो पुढे तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की आता पुढे तुम्हाला सगळ्यात पहिली ही गोष्ट पाहायला भेटेल की विश्वाच्या आईला एकच गोष्टीची खंत असते की मंत्र जयंत कानिटकर आमच्या घरामध्ये येऊन आमच्या विश्वाला मारहाण काय करतो आणि अजून तो काही करू शकतो. त्यासाठी हे सगळे विचारपूस करण्यासाठी विश्वाची आई चक्क जयंत कानिटकरच्या घरी जायचं ठरवते. आणि ज्यावेळेस मात्र ती त्याच्या घरामध्ये जाते ना, त्यावेळेस मात्र ती भिंतीवरती सगळ्यात मोठा जानूचा फोटो पाहते आणि त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला कळते की आपल्या घरामध्ये राहणारी मुलगी जानू नसून म्हणजे तनू नसून तिचं खरं नाव जानू आहे. आणि त्यावेळेस मात्र तिला विश्वास बसतो की ती आपल्या घरामध्ये सारखं का येतात, विश्वासोबत त्यांची भांडणं का होतात आणि आपल्या घरामध्ये राहणारी तनू हीच त्यांची खरी बायको आहे हे कळाल्याच्या नंतर मात्र आता विश्वाच्या आईच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर दुसरीकडे आता तुम्ही पाहिलंच की हे दोघेजण देखील एकमेकांना जीव मारण्याचे देखील मागे पुढे पाहत नसतात. आणि तसंच काय आता पुढे हा जयंत कानिटकर देखील करतो, कारण की तुम्ही पाहिलंच की विश्वाने कशाप्रकारे आपल्या जानूला कशाप्रकारे किडनॅप करण्याचं नाटक केलं होतं. पण पुढे आता हा जयंत चक्क विश्वाच्या आईवरती हल्ला करतो आणि विश्वाला कॉल करून फक्त एकच गोष्ट सांगतो आणि म्हणतो की हे बघ विश्वा, तू माझ्या जानूपासून लांब राहणार तर काय पण कर, पण तिला माझ्यापर्यंत नाही आणलं तर तू तुझ्या आईला कायमचं तुझ्यापासून गमवून बसशील. आणि त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून आता विश्वाला कळत नसतं की काय करावं. आता जानूला त्याच्या तावडीतून परत वाचवण्यासाठी मी माझ्या आईचा तर त्याग करू शकत नाही ना, ही सगळ्यात मोठी विश्वाची चूक होती. कारण की जानू म्हणत असते की मी जाते जयंतकडे, काय व्हायचं ते होऊ दे. पण विश्वाला वाटत असतं की तिने असं काय केलं नाही पाहिजे. पण ह्या विश्वाला कधी अक्कल येणार की हे सगळं फक्त जानूमुळे त्याच्या कुटुंबावरती किती मोठं संकट येऊन उभं राहिलेलं आहे आणि ह्या सगळ्याला जबाबदार असेल तर ती फक्त आपली जानूच आहे. कारण की हे असं सगळं काय झालं ह्या सगळ्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त जानूच आहे. तुम्हाला काय वाटते, विश्वाच्या चाललेल्या सुखी संसारामध्ये आणि चांगल्या आयुष्यामध्ये ह्या जानूमुळे किती मोठी संकट आली. तर पुढे तुम्ही पाहायला भेटेल की सिद्धूला निर्दोषपणे सुटका होते आणि भावना मात्र ह्या रवीच्या भर कोर्टामध्ये थोबाडीत मारते आणि त्याचा गाल देखील सुजवते. कारण की तुम्ही पाहिलंच की ह्याने केलेल्या पापांमुळे आपल्या बिचाऱ्या सिद्धू आणि भावनांवरती काय हाल झालेला असतात. तर तुम्हाला पुढे हे देखील पाहायला भेटेल की आपला सिद्धू आता आजीसोबत त्याच्या परत गाडेपाटलांच्या घरात जातो का नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार. तर व्हिडिओ पुढच्या खूप सारे ट्विस्ट आणि नवीन मनोरंजन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे.